आपला परिक्रमेतला 65वा दिवस आणि रात्री आपण थांबलो होतो प्रेमेश्वर महादेव मंदिर छिरोवा घाट. तर आत्ता सकाळच्या वाजल्यात 8 आणि आज थंडी कमी आहे कालच्यापेक्षा आणि आज जरा धुकं पण लवकर गेलं, त्यामुळं सूर्य मस्त 8 वाजताच आपल्याला दर्शन दिलं आज सूर्यदेवानं. आणि आपण चाललो आहे आश्रमावरून. तर पुढं आपल्याला आज बघू आपण जे झाशी घाट आहे तर झाशी घाटापर्यंत सरळ रस्ता आहे आपल्याला. आपण तटावरून तटाच्या कडेनंच आहेत, फक्त रोड नाहीत आपण. चला, हे माझ्या मागे जे मंदिर दिसते तर हे शंकराचं मंदिर आहे. इथं अखंड रामायण चालू आहे, रात्रभर पाठ चालू होता रामायणाचा. आत्ताही पण लाईट गेल्यामुळं आत्ता आवाज आहे नाही, आतमध्ये चालू आहे फक्त. चला, आज मस्त वातावरण आहे. बघू आज आपण कुठपर्यंत पोचतोय. पुढं कुशली गाव आहे आणि कुशलीनंतर निमखेड वगैरे झाशी घाट. तर नर्मदे हर. चंपाल से सीधे नीमखेड़ा पहुंच गया. अच्छा, यही रास्ते से ना? हाँ, यही रास्ते से. ये निमखेड़ा झांसी घाट कितना यहाँ से? झांसी घाट भी पहुंच गया है, यही रास्ता से. अच्छा 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 चंपाल से ऐसी रास्ता गई है. अच्छा. चलेगा सुपारी के पैसे हाँ और सुपारी के पैसे कुसमी से फिर यहाँ से हो जाना है नीमखेड़ा. अच्छा घाट अच्छा. नर्मदे हर. हे आलं कुशली गाव. आलं आलं मागचं आलं. बस 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 बस. आप भी थोड़ा नर्मदे नहीं, उसमें से ले लेंगे. आप भी जितना एक फलिया उठाइए आप भी. क्या कहता था? कहते हैं आप और इनके पास बुजुर्ग कहते आए हैं कि दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. वो प्रभु नर्मदे की कृपा, कहाँ के आप कहाँ के हम. बराबर. ऊपर वाले की कृपा कि जो मेरे को बहुत भाग्यशाली हुआ जो आप औरों के चरण स्पर्श और दर्शन हुए. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे. चला, हे त्यांचं शेत आहे. सकाळ सकाळ शेतामध्ये वाटाण्याच्या शेंगा तोडतायत आणि ते आपल्यापाशी पूर्ण जे गमेलं होतं तेच घेऊन आले शेंगाचं. चला, आपण चहा घेऊन निघलो. त्यांनी चहा बालभोग दिला आपल्याला. चल, नर्मदे हर. हे बाबांचं 5 जणांचं कुटुंब सगळं एकत्र आहे. एकीकडे त्यांच्या नवीन घराचं बांधकाम चालू आहे. चला, आपण चाललोय पुढं. हे आगे कौन सा गाव है? शरगोवा. अच्छा, ये कुशली और चरगावा के बीच में. अच्छा, चलो. अच्छा, चरगावा कितना है? गाँव कितना पड़ेगा? आपको गांव पड़ेगा वही टम्पाल कूड़ा ही मलिया वाले. अच्छा अच्छा चरगा थोड़ा साइड हो जाता है. अच्छा अच्छा. या रास्ते से जाना पड़ेगा. अच्छा, ठीक है. नर्मदे हर. यहाँ से हाईवे निकलने के बाद शाहपुरा लगता है ना? हाँ हाँ, हाईवे से आप बिल्कुल सहपरा पहुंचेंगे. कितना शाहपुरा यहाँ कितना? से 4 किलोमीटर हाईवे पड़ेगा और मान के चलो 8 किलोमीटर सहपरा पड़ेगा. वही 12-14 किलोमीटर के बीच में सहपरा पहुंच जाएगा. अच्छा अच्छा. तो उधर से फिर हाईवे से भेड़ाघाटी आना पड़ेगा. अच्छा, चलो नर्मदे हर. चलो बाबा, नर्मदे हर. आपण सकाळच्या गावातून आलो. तर त्या गावामधून एक 7-8 किलोमीटर आल्याच्या नंतर आपल्याला हायवे लागला आहे, जो की भोपाळ आणि जबलपूर राजमार्ग आहे, NH12. समोर आता आपण हा हायवे
सरळ भेडाघाटपर्यंत आपण हायवेने जाणार आहेत. शहापूर आपल्याला तालुका लागेल पुढं एक 8-9 किलोमीटरवरती आणि शहापूरपासून 14-15 किलोमीटर भेडाघाट आहे. हे जे ट्रॅक्टर लागलेलं आहे तर या ट्रॅक्टरपासून आपण आलो तर या साईडला जो रोड गेला आहे तो तर हा बर्मान घाट भोपाळ हा मार्ग आहे आणि आत्ता आपण चाललो आहे जबलपूरकडं. तर हा सरळ मार्ग या साईडला भेडाघाटवरून जबलपूरला जातो. हे ऊसाचं परीक्षण चालू आहे. ऊस खायचा आहे खरा पण कोणता घ्यावा ते विचार करतायत. मोडला भेटला चांगला. हा जे असेल ते. चला आज आश्रम नाही आहे रस्त्याने. रस्त्याला आला की आश्रम थोडेसे कमी लागतात. तर आत्ता 12:30 वाजल्यात आणि आपण एका घरी विचारलं जेवणाचं तर ते देत आहे स्वयंपाक करून. ते म्हणतात थोडा वेळ लागेल तरी चालेल. त्यांना म्हटलं भात असला तरी चालेल, भात जरी केला तरी आपण खावतो. चला आपण इथं ठेवू आणि जेवण करून पुढं निघू. शहापूर तालुका अजून पुढे आहे आपल्या. मस्त भात, वरण आणि चपाती. एकदम बढिया खाना बनाता है एकदम. चला आपण जेवण करून पुढं निघतोय. हा जो जबलपूर आणि जो भोपाळ हायवे NH12 तर सकाळी आपल्याला तो लागला होता. आपण आता 3-3:30 वाजले आपल्याला. तर जे शहापुरा तालुका आहे तर तिथून पण रोड आहे आपल्याला पुढं जाण्यासाठी आणि हायवेने जरी गेलो म्हणजे तर हा बायपास आहे शहापुराचा. तर आपण सर्व्हिस रोडने खाली जाऊन शहापुरा तालुक्यामधून पुढं जाऊ. पुढं टोलनाक्याच्या अलीकडे एक आश्रम आहे तर बघू त्या आश्रमावरती थांबू. इथून 8 ते 9 किलोमीटरवरती आहे म्हणजे आपल्याला 5:30 वाजतील तिथं पोहोचायला. तर परत आपल्याला शहापुरामधून पुढं गेल्याच्या नंतर परत हाच रोड लागेल. तर आत्ता आपण चाललो आहे शहापुरामधून. चला सर्व्हिस रोडने जाऊन आपण उजवीकडे वळायचं आहे आपल्याला खालून. जो शहापुरा तालुका आहे तर शहापुरा तालुक्यामध्ये सुद्धा हे जे शाळा आहे राजदीप पब्लिक स्कूल शहापुरा तर इथे पण परिक्रमावासियांची थांबण्याची आणि जेवणाची व्यवस्था होते. एकदम आपण ज्यावेळेस ब्रिज खाली येतो सरळ सर्व्हिस रोडनं तर तिथं बोर्ड लागलेला आहे. तर आपण 4 वाजल्याच्या नंतरच ठेवतात. आता वाजले 3:30. चला आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आपण अजून 5-6 किलोमीटरवरती जे आश्रम तिथपर्यंत. चला हा जो रोड आहे खालून तर हा चालला इकडं शहापुरा. तर मध्ये यार चला चहा पिऊन जाऊ आपण. शहापुऱ्यामध्ये आलोय आपण. नर्मदे हर. कशाला बोलवलंय? चहा पिने का. चहा प्यायला.
आज पहिल्यांदाच आपल्याला रेल्वेची बॅरिकेटिंग लागलेली. तात्या पडले मागच्या बॅरिकेटिंगला चालता चालता. पडलेला नाही देखला. पायड्याला काढायला होय दादा. आणि तर तुम्ही येडे बघा. यायला तर असं एखादं उडी तरी. चांगले पडले मी बघितलं तात्या पडले. चला आपलं जे दंडकाचं घुंगरू होतं ते घुंगरूची तार जी होती खालची निसटली होती. वरचे तर पडले 2. आपण बसून घेतले इथं यांच्याकडून. बीड 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 क्या है हम बीड किधर ये उधर उधर उधर. सगळ्यांचेच दंडक आहेत. सगळ्यांच्याच दंडकाची सर्व्हिसिंग चालू आहे. कारण जे आपण दंडक घेतले होते 7-7 याच्या असे ज्या कांड्या होत्या त्या 7-7 होत्या याच्या. तर खालून जवळजवळ आपल्या एक गेल्यात. सगळ्यात कमी राहिला आहे फक्त आबाचा दंडक. ते खालून काढतायत आणि त्याला काहीतरी लोखंडाचं बसवतायत खालून. मामाने पण असं टोपण बसवलं होतं पण तेही तुटले फटले. हे आमच्या आबाची जे दंडक आहे हा त्याला मस्त बसवलं आहे. पण फक्त एवढा राहिला आहे तो. म्हणजे आम्ही घेतले होते सगळे एवढे. आबाचा दंडक माझा एवढा आहे. तर परिक्रमा सुरू करताना ओंकारेश्वरून आपण जो दंडक घेतो तर तो दंडक घेताना कधी थोडा लांब घ्या. म्हणजे आपल्या हाईटपेक्षा जरा उंच घेतला तरी पण चालेल. कारण तो घासून घासून 3.5-4 महिन्यामध्ये फार बारीक होऊन जातो. तो खूप लहान होतो. तो धरता पण येत नाही मग खाली. त्यामुळं परिक्रमा सुरू करताना जो दंडक आपण घेतो तो पाहून घ्या. उंच दंडक घ्या. जो शहापुरा तालुका आहे तर त्याच्या आपण आता बाहेर निघतोय आपण. तर इथून भेडाघाट 18 किलोमीटर, जबलपूर 29, पटनी 121 आणि जे रायपूर 398 किलोमीटर दाखवलं आहे. तर जवळजवळ आपल्याला जेवढं इथून रायपूर आहे तर तेवढंच अमरकंटक आहे. जवळजवळ 350-400च्या आसपास. चला अजून जबलपूर. उद्या आपण भेडाघाटमध्ये जाऊ. आज इथंच पुढं एक आश्रम आहे तर तिथं मुक्काम करू आज. जे गॅसच्या गाड्या येतात तर इथं पाठीमागं गॅसची कंपनी त्यामुळे सगळी गर्दी गॅसच्या गाड्यांची. आपण मग जो रस्ता सोडला होता तो आता आपल्याला पुढं लागल. तिथून वरती जाऊ आश्रम बघू आपण कुठं आहे ते. हा लागला परत आपल्याला जो भोपाळ जबलपूर हायवे. तर तो आपण जो शहापुराचा बायपास होता तर त्या बायपासवर नाही आता आपण आतमधून आलतो तालुक्याच्या ठिकाणाहून. तर बघू आश्रम इथून किती किलोमीटरवरती आहे. आत्ता वाजल्या 5:15. चला पलीकडे जाऊ अगोदर. सर आता 6 वाजलेत आणि जे पुढं जो टोल नाका दिसतोय तर आपण जे शहापुरा गाव लागलं होतं आपल्याला तर रस्त्याला आल्यापासून आपण 1.5 किलोमीटर चालून आलो आहे. आणि जे हे विजय सदन आहे पलीकडे साईडला हे विजय सदन. तर या ठिकाणी परिक्रमावासियांची थांबण्याची आणि मुक्कामाची व्यवस्था केलेली. थांबा. तर आपल्याला पलीकडे साईडने जायचं आहे आता. जे सीमादिदे म्हणून आहेत तर व्यवस्था करतात. चला आपण आतमध्ये जाऊ, आसन लावू, आरती घेऊ. म्हणजे
आपल्याला डांबरी रस्त्याने शहापूरपासून 1.5 किलोमीटर चालत पुढे यावं लागतं. जो टोल नाका आहे त्याच्याच 1 किलोमीटर त्याच्याच 200-300 मीटर अगोदर हा आश्रम आहे. वरती त्यांचं घर आहे आणि खाली जो हॉल आहे तर त्या हॉलमध्ये परिक्रमावासी थांबतात. भरपूर परिक्रमावासी जमा झाले आहेत. मस्त छान अशी नर्मदा मैयाची मूर्ती आहे. पाठीमागच्या साईडला सगळी पाण्याची वगैरे व्यवस्था आहे. सगळ्यांची आरती चालू आहे. आणि आपण मागं येत असताना जे इथे एक बाबा येतो इथे, तर त्यांना आपण सांगितलं होतं की आम्ही 5 जण आहेत. तर या रूममध्ये आपल्याला येण्याच्या अगोदरच त्यांनी 5 गाद्या टाकून ठेवल्या होत्या. आपण आपले त्यावरती आसनं टाकलेत. चला आपणही आता हात वगैरे पाय धुवून येऊ आणि आरती घेऊ. हरे राम 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 हरे हरे. हरे